24 तासात वडगाव जंगल दरोडा उघड, 7 आरोपींना अटक, 3,10,000चा मुद्देमाल जप्त. अकोला बाजार येथील व्यापाऱ्याला मारहाण करून 55,000 रुपये लुटणाऱ्या दरोडेखोराच्या टोळीला यवतमाळ पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत गजाआड केली आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने 7 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि दुचाकींसह एकूण 3,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 5 जून 2026 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास KGN किराणा दुकानाचे मालक सय्यद इजाज मुसा हे दुकान बंद करून कामगारांसह घरी जात असताना बोरी सिंग शिवारात 2 दुचाकींवरून आलेल्या 4 अज्ञात इसमांनी त्यांना रोखले. आरोपींनी लोखंडी रॉडने हल्ला करून व्यापाऱ्याला जखमी केले आणि दुचाकीच्या डिक्कीतील 55,000 रुपये घेऊन पळ काढला. या प्रकरणी वडगाव जंगल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली 5 पथके तैनात करण्यात आली होती. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम शेख हुसेन शेख मेहबूब याला ताब्यात घेतले. त्याने पैशाच्या आमिषाने 7 साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर दारव्हा भागातून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या राहुल कवडे, शुभम तुरे, आकाश चव्हाण, रोहन राठोड, सय्यद साजिब आणि विशाल मिश्रम या इतर 6 आरोपींना पोलिसांनी झडती घेऊन अटक केली. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत वेगाने केलेल्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.